आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो आहे की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत. रामदासजी आठवले यांचं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना अतिशय जवळून परिचित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सुरुवातीच्या काळामध्ये दलित पॅंथरच्या रूपाने एक तरुण नेता म्हणून त्यांनी विशेष रूपाने मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचं आणि सामाजिक संघर्षाचं काम केलं. त्या काळानंतर मग ते रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाला शक्तिशाली बनवण्याकरता यशस्वी नेतृत्व पण दिलं. रामदास आठवलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत. आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे. म्हणजे मी गमतीने म्हणतो आहे की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत. कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं. आणि त्यांना हे जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है, उसके अनुसार उनकी नीति अपनाते हैं. रामदासजींनी पण आपल्या आयुष्यामध्ये दलित समाजाच्या उत्कर्षाकरता काम करत असताना आणि विशेषतः मंत्रिमंडळात मंत्री असताना अनेक चांगल्या चांगल्या उपक्रमामध्ये दलित पीडित शोषित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः आमच्या पक्षाबरोबर त्यांची अलायन्स झाल्यानंतर भारत सरकारमध्ये ते मंत्री झाले आणि समाज कल्याण विभाग त्यांच्याकडे होता. या काळामध्ये लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल, दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या घराचं मोठं आंबेडकर स्मारक म्हणून आज भवन निर्माण झालं. एवढंच नाही तर मुंबईच्या इंदू मिलवर रामदास आठवलेंच्या पाठपुराव्यानंतर त्या ठिकाणी आता मोठं स्मारक पण होत आहे. अनेक गोष्टी ज्या अडकलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा रामदासजींनी सातत्याने केला. विशेषतः दलित चळवळीचं रूपांतर हे आर्थिक विकासाच्या चळवळीत रूपांतरित व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा उत्तम संपर्क राहिला. त्यांनी जे जे कार्यकर्ते निवडले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी त्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं सामाजिक कार्य, राजनीतिक कार्य खूप मोठं आहे. आणि त्यामुळे या फाउंडेशनच्या वतीने आज त्यांची निवड झाली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराकरता ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.